नमस्कार. आज दिनांक 8 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, फ्रेंच ओपन 2026 चे महिला एकेरीचे जेतेपद कोणी जिंकले? या ठिकाणी पहा, फ्रेंच ओपन 2026 ची महिला एकेरी स्पर्धा मीरा एंड्रीवा यांनी जिंकली. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये त्यांनी माझा चॉलिन्स्का यांचा पराभव केला. माझा चॉलिन्स्का यांचा पराभव करून मीरा एंड्रीवा यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता लक्षात काय ठेवणार या ठिकाणी, तर आपल्याला काय विचारलं जाईल, मीरा एंड्रीवा कोणत्या देशाच्या आहेत? मीरा एंड्रीवा रशियाच्या आहेत. आणि माझा चॉलिन्स्काला ज्या की उपविजेत्या आहेत त्या पोलंडच्या आहेत. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, PM सूर्यघर मोफत वीज योजना यावर प्रश्न आला तर यामध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे किंवा अव्वल आहे. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी महाराष्ट्राला एकूण 8 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. किती? 8. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. देशात घरांच्या छतावर म्हणजे रूफटॉप सोलर प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. आता आपण काय पाहिलं, PM सौरघर योजनेमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु देशात घरांच्या छतावर सौर प्रकल्प बसवण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर गुजरात. गुजरात हे पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला महाराष्ट्राचं विचारलं तर महाराष्ट्र यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेश हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? UP. प्रश्न क्रमांक 4. नुकतेच कॅरेकल या दुर्मिळ जंगली मांजरीचे दर्शन कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झाले आहे? या ठिकाणी पहा, कॅरेकल नावाची एक मांजर आहे आणि ही भारतामध्ये अतिशय दुर्मिळ आहे. इतकी दुर्मिळ आहे की भारतामध्ये फक्त 50 मांजरी असण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, याचं दर्शन मध्य प्रदेशमधील कोनो नॅशनल पार्कमध्ये झालेलं आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 5. कॅरेकल या दुर्मिळ जंगली मांजरीच्या कानात किती वेगळे स्नायू असतात? आता कॅरेकल ही जंगली मांजर आहे, ती जमिनीखाली चालणाऱ्या उंदराचा आवाज देखील ऐकू शकते. म्हणजे काय मित्रांनो, हिचे कान अतिशय स्ट्रॉंग आहेत. आणि मित्रांनो, हे स्ट्रॉंग का आहेत? कारण हिच्या कानामध्ये 20 वेगवेगळे स्नायू असतात. म्हणजे याचं उत्तर काय? पर्याय सी. प्रश्न क्रमांक 6. जगातील पहिली स्वदेशी AI आधारित हवामान पूर्वानुमान प्रणाली विकसित करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? या ठिकाणी पहा, जगातील पहिली स्वदेशी AI आधारित हवामान पूर्वानुमान प्रणाली आहे ती विकसित करण्याची घोषणा आपल्या भारताने केलेली आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. जगातील पहिली अशी प्रणाली असेल ज्यामध्ये हवामानाचा पूर्वानुमान AI च्या आधारे लावला जाईल. पुढे प्रश्न क्रमांक 7. अलीकडील आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलर्सच्या जवळ आहे? तर मित्रांनो, भारताचा परकीय चलनसाठा हा सध्या 700 अब्ज डॉलर्सच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या माहितीनुसार जागतिक पर्यावरण दिन 2026 ची थीम काय आहे? आता या ठिकाणी पहा, जागतिक पर्यावरण दिन 2026 कधी साजरा केला गेला? तर दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 च्या पर्यावरण दिनाची थीम होती बीट प्लास्टिक पॉल्युशन, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्लास्टिक पॉल्युशनचा, प्लास्टिकच्या प्रदूषणाचा पराभव करा, अशी याची थीम होती. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणते विमानतळ चर्चेत आहे? या ठिकाणी पहा, नवी दिल्ली या ठिकाणी असलेलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल विमानतळ ठरलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 चे मुख्य आयोजन
कोणत्या शहरात होणार आहे? आता या ठिकाणी फक्त आपल्याला काय विचारलंय, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026चं मुख्य आयोजन काय विचारलं, मुख्य आयोजन. आणि मित्रांनो मुख्य आयोजन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाईल, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी एक स्पर्धा आहे, इंटरनॅशनल योग चॅम्पियनशिप. ही कुठे होणार आहे? ती अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब हा गुजरात राज्यामध्ये विकसित केला जात आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब गुजरात. प्रश्न क्रमांक 12, स्टार्टअप इकोसिस्टीम असलेल्या देशांच्या यादीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? स्टार्टअप इकोसिस्टीम असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत हा जगामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. कितव्या? 3ऱ्या, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मध्य प्रदेश राज्यामध्ये विकसित केला जात आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सध्या भारताची एकूण किती स्थळे समाविष्ट आहेत? मित्रांनो भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळं आहेत? तर आतापर्यंत भारतामध्ये 44 वारसा स्थळं आहेत. किती? 44, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, ऑपरेशन सिंदूर हे अभियान खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? ऑपरेशन सिंदूर हे मित्रांनो भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, भारतीय सशस्त्र दल. प्रश्न क्रमांक 16, शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार भारताचा साक्षरता दर किती टक्क्यांच्या पुढे गेलेला आहे? तर तो 80% पुढे गेलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, जागतिक महासागर दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जूनला साजरा केला जातो. कधी? 8 जूनला, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, 100% घरगणना पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं की 100% घरगणना पूर्ण करणारं महाराष्ट्रातील पहिलं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं. त्याचप्रकारे 100% घरगणना, आता स्वगणना सिंधुदुर्गमध्ये आणि घरगणना पूर्ण करणारा पहिला जिल्हा देखील महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच ठरलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, स्वगणना 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातील पहिलं गाव कोणतं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं? ठीक आहे, उत्तर कमेंट करून सांगायचं. मागे आपण यावर प्रश्न पाहिलेला होता. प्रश्न क्रमांक 19, नुकतेच अंदमान बेटांच्या किनाऱ्याजवळ श्री विजयपुरम 3 येथे कशाचा शोध लागलेला आहे? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी नैसर्गिक वायूचा शोध लागलेला आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, ग्रीन मिशन इंडिया अंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन 5 जून रोजी कोठे करण्यात आले? या ठिकाणी पाहायचं आहे, ग्रीन मिशन इंडिया अंतर्गत नमो ऑक्सिजन पार्क हे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. नमो ऑक्सिजन पार्क नवी दिल्ली. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21, NEVA नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन या डिजिटल उपक्रमात सामील होणारी देशातील 33वी विधानसभा कोणती ठरली आहे? तर या ठिकाणी पहा, नेवा म्हणजे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशनमध्ये सहभागी होणारी भारतातील 33वी विधानसभा आहे पश्चिम बंगाल, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. प्रश्न क्रमांक 22, एका आठवड्यात सर्वाधिक युजर्सनी ऑनलाईन क्विज पूर्ण केल्याबद्दल कोणत्या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे? या ठिकाणी पहा, मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत एका आठवड्यामध्ये 3.5 लाखपेक्षा अधिक लोकांनी क्विज सोडवून मेरा युवा भारतची नोंद आहे ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा GDP विकास दर किती नोंदवला आहे? या ठिकाणी पहा, सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकास दर किती नोंदवला गेला? तर 7.7%, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. ठीक आहे, किती? 7.7%. प्रश्न क्रमांक 24, काळ्या वाघांसाठी चर्चेत असलेला सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प
कोणत्या राज्यात आहे? सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसामध्ये आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. 5 जून 2026 रोजी भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित झालेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणजे सुरहा ताल कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पहा, भारताचं 100वे रामसर स्थळ म्हणजे आंध्र प्रदेश कोणता ठरलेला आहे? तर सुरहा ताल. सुरहा ताल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणा किंवा सुरहा ताल म्हणा, कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेशमध्ये बलिया जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 26. जगातील एकूण रामसर स्थळांच्या संख्येत 100 व सरांसह भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, जगातील एकूण रामसर स्थळांच्या संख्येत भारत 100 स्थळांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कितव्या? तिसऱ्या, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यासोबतच या ठिकाणी पहा, 176 रामसर स्थळांसह 176 स्थळांसह ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आणि 144 स्थळांसह मेक्सिको दुसऱ्या क्रमांकावर आणि 100 स्थळांसह भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताचे 98वे रामसर स्थळ ठरलेले छारी धांड पाणथळ स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी पहा, छारी धांड पाणथळ स्थळ आहे ते भारतातील 98वे रामसर स्थळ आहे, रामसर साईट आहे मित्रांनो. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. छारी धांड गुजरातमध्ये. प्रश्न क्रमांक 28. जुलै 2025 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेसचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आता जुलै 2025 चा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेसचे आयोजन ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे? ओडिशातील भुवनेश्वर, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय कुमार म्हणजे अंडर 18 हॉकी संघाने आशिया चषक 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा 4-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले? भारतीय अंडर 18 हॉकी संघानं आशिया चषक 2026 मध्ये जपानचा पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. विजेता कोण? आपला भारत, आणि विजेता विचारला तर जपान. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30. कुमार आशिया चषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूने हॅट्रिक नोंदवली? आता या ठिकाणी पहा, आशिया चषक 2026च्या फायनलमध्ये भारत आणि जपान सामन्यामध्ये आशिष पूर्ती यांनी 3 गोल करून हॅट्रिक नोंदवलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. कोणी नोंदवली? आशिष पूर्ती यांनी. प्रश्न क्रमांक 31. आशिया कुमार हॉकी चषक 2026 मध्ये भारतीय मुलींच्या संघाने कोणते पदक जिंकले? मित्रांनो, या हॉकी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मुलींच्या संघानं कांस्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं? कांस्य, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद कोणत्या 19 वर्षीय भारतीय खेळाडूने पटकवले? आता या ठिकाणी पहा, महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेता कोण आहे? विजेती कोण आहे? तर सविता श्री बास्कर ही भारताकडून विजेती ठरली आहे. यांचं वय सध्या 19 वर्ष आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर मित्रांनो, याचं आयोजन मंगोलियातील उलान बाटार या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 चं आयोजन मंगोलियातील उलान बाटार या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 34. शक्ती समिट 2026 चे आयोजन 6 जून रोजी पुण्यात कोणत्या संस्थेने केले होते? तर या ठिकाणी पहा, शक्ती समिट 2026 चं आयोजन पुणे या ठिकाणी करण्यात आलं आणि याचं आयोजन पुण्यातील HEF म्हणजे हिंदुस्तान इकॉनॉमिक फोरम या संस्थेनं केलं होतं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद जिंकले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, सॅफ ही स्पर्धा फुटबॉलशी संबंधित आहे. सॅफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, म्हणजे दक्षिण आशियाशी संबंधित असलेली फुटबॉल स्पर्धा आहे, जिचं आयोजन मित्रांनो कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं?
तर भारतामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, यामध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशच्या महिला संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. सॅफ 2026 कोणी जिंकली? तर भारतीय महिला संघाने जिंकली आणि उपविजेता कोण? बांगलादेश. आता पुढे 36वा प्रश्न पहा. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला? तर या ठिकाणी पहा, सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चा अंतिम सामना गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मडगाव या ठिकाणी खेळवण्यात आला. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, जवाहरलाल नेहरू स्टेडियम मडगाव, गोवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. राजकीय तणावामुळे सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 मधून कोणत्या देशाने माघार घेतली होती? आता या ठिकाणी पहा, सॅफ म्हटलं की काय? दक्षिण आशिया, साऊथ एशिया. ठीक आहे. आणि मित्रांनो, यामध्ये दक्षिण आशियातील देश सहभागी होतील. कोणते कोणते? तर याच्यामध्ये असेल भारत, त्यासोबतच बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव. आणि मित्रांनो, 7वा देश ठरला असता पाकिस्तान, परंतु पाकिस्ताननं माघार घेतलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. इतर 6 देश सहभागी झालेले होते. प्रश्न क्रमांक 38. कुनो राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या वर्षी राष्ट्रीय उद्यानाचा अधिकृत दर्जा देण्यात आला? या ठिकाणी पहा, मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी देण्यात आला? तर 2018 साली देण्यात आला, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे, ज्याला 2018 साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 39. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राला किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले? मित्रांनो, आपण जेव्हा दुसरा प्रश्न पाहिला तेव्हा याचं उत्तर पाहिलेलं आहे. महाराष्ट्राला किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले? जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर याचं उत्तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, याचं उत्तर कमेंट करा. महाराष्ट्राला किती राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत? कशासाठी? तर PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. आफ्रिका, मध्य आशिया आणि भारतात आढळणाऱ्या कॅरेकल मांजरीला दुसरे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी पहा, कॅरेकल मांजरीला डेझर्ट लिंक्स या नावाने देखील ओळखलं जातं, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.